मॅच चालू झाल्यापासून काहींचं परफॉर्मन्स थोडं वीक झाल्यामुळं एक सामना पराभव झालाय आणि एक सामना विजयी करून हे संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेत. चला, फलंदाजांनी खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. आरपीडी संघाकडून ओपनर म्हणून पंकज देशमुख व त्याची साथ देण्यासाठी ऋषी जाधव हे दोन फलंदाज खेळपट्टीचा ताबा घेण्यासाठी चाललेत. तर त्यांच्या समोर उत्कृष्ट असा गोलंदाज, अनुभवी गोलंदाज शनी बेनिसरूर. चला, त्वरित सामना सुरू करायचा आहे. सहा षटकांचा सामना, आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना. यानंतर जो संघ विजयी होईल त्याचा सामना आरसीसी ओळकायवाडी ह्या संघासोबत होईल. आजच्या दिवसातील मेगा फायनल थोड्याच वेळात आपल्याला इथं पाहायला मिळेल. शनी बेनिसरूर गोलंदाजी मार्कवरती त्याचा सामना करेल तो पंकज देशमुख. उत्कृष्ट असा गोलंदाज, तितकाच तुल्यबळ असा फलंदाज. पंचांच्या भूमिकेत फारुख बागवान व राजूभाई शेख. शनीचा सामना करतोय तो पंकज. पहिला चेंडू तेज तरार, पंकज देशमुखला काही समजू शकला नाही आणि चेंडू सरळ पराग औरंगे यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी शनी करत असताना पुढील चेंडू शनी सामना करेल तो पंकज. शॉर्ट लेनचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, ऋषी थरकुडे चेंडू खाली आणि या ठिकाणी मोठा असा गळाला अटकला आणि पंकज देशमुख पॅव्हेलियन मध्ये परतला. उत्कृष्ट असं गोलंदाजी या ठिकाणी शनीचा. शॉर्ट लेनचा चेंडू पंकजला काही समजू शकला नाही आणि आपली महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी पंकजने गमावली. शनी उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना चला, पंकजची जागा घेण्यासाठी आलाय तो साद खान. एक उत्कृष्ट असा फलंदाज, षटकार चौकारांची वारसात करणारा, त्याच्याकडून टीमसाठी मोठ्या अपेक्षा. तर त्याचा सामना होतोय तो शनी. शनीने आतापर्यंत 2 चेंडू टाकल्यात. 2 चेंडूमध्ये 1 गडी बाद, 1 चेंडू डॉट. संघासाठी चांगली सुरुवात करून दिली त्या ठिकाणी शनीने. पुढील चेंडू शनीचा सामना करतोय साद साठी लेग साइडला फिल्डिंग लावली. शॉर्ट लेनचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रयत्न केलाय तो चेतन शिंत्रे. उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक चेतन. नक्कीच त्यांनी संघासाठी 2 धावा वाचवल्या. संघाची वाढती धावसंख्या 2 धावा. 2 धावेच्या स्वरूपात संघाने आपलं खातं उघडलं. पुन्हा संघाचा चौथा चेंडू घेऊन आलाय तो शनी. सामना करेल साद. शॉर्ट लेनचा चेंडू आणि त्याचा घेतला खरपूस समाचार. या ठिकाणी मिळाला षटकार. षटकाराच्या स्वरूपात या ठिकाणी संघाची वाढती धावसंख्या 8 धावा. मी या ठिकाणी बॉल आणण्यासाठी विनंती करतोय, काही फिल्डरने जाऊन बॉल घेऊन याचा पॅव्हेलियनच्या पाठीमागे गेलेला चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू होता, परंतु त्याच्यावरती घेतलेला खरपूस समाचार साधने आज दिवसभरामध्ये पहिला षटकार ठोकून त्यांनी आपला दावा ह्या ठिकाणी खणखणीत वाजवला. पुढील चेंडू शनीचा सामना करेल साद. पुन्हा ओव्हर पेज लेनचा चेंडू आणि त्याच्यावरती मिळवला महत्वाचा गडी आणि सादला परतावं लागेल पॅव्हेलियन मध्ये.
साधने षटकार खेचला, परंतु संघाला ज्या वेळेस त्याची गरज होती ती गरज पूर्ण करू शकला नाही आणि पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. 7ची जागा घेण्यासाठी चाललाय तो एक अनुभवी फलंदाज ओंकार राणे. ओंकार राणे शनीची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. एक षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा कमबॅक करण्याची ताकद शनीने या ठिकाणी दाखवून दिली. आतापर्यंत शनीच्या षटकामध्ये 8 धावा खर्च करून 2 गडी महत्वपूर्ण गडी या ठिकाणी शनीने बाद केलेत. आता शनीचा षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल तो ओंकार. शॉर्ट लेनचा चेंडू, परंतु ओंकारला समजू शकला नाही. बॉल जाऊन विकेटकीपर पराग आवरेगे यांच्या हातात विसावला आणि शनीचं पहिलं षटक काहीतरी रोमांचक स्वरूपात संपलं. एक षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा फक्त 8 धावा खर्च करून 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेत. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. कुठल्याही वेळ घालवायचा नाहीये. क्षेत्ररक्षक टीमला मी विनंती करतोय. अजून एक सामना महत्वपूर्ण सामना आपल्याला ह्या ठिकाणी खेळवायचा आहे. संघासाठी पुढील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय संघाचा संघनायक स्वप्न स्वामी. गेल्या 20 ते 25 वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावरती फक्त स्वप्न स्वामी हे नाव ह्या ठिकाणी आवर्जून घ्यायला सर्व क्रिकेट रसिक पाहत असतात. कारण आपल्या क्रिकेट करिअरमध्ये ह्या खेळाडूंनी खूप काही कमवलं आहे. कामाअभावी वेळेअभावी आता क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपाला तो साथ देऊ शकत नसला तरी आजही त्याचं ते नाव मावळ तालुक्यात पहिली सेंचुरी झळकावणारा खेळाडू म्हणून स्वप्न स्वामीचा आदराने घेतलं जातं. स्वप्न स्वामी सामना करेल तो ऋषी जाधव. नॉन स्ट्राईक एंडला ओंकार राणे. स्वप्नचा पुढील चेंडू आणि हा चेंडू चांगला खेळला कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स चौकार. पहिल्या चेंडूवरती ऋषीने स्वप्नवरती चढवलेला आक्रमण. संघाची वाढती धावसंख्या 12 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजीवरती सडेतोड उत्तर देत असताना ऋषिकेश. ओव्हरपिच लेनचा चेंडू पीक केला ऋषीने आणि चौकार खेचला. स्वप्नचा पुढील चेंडू ऋषीसाठी. शॉर्ट लेनचा चेंडू आणि ह्या ठिकाणी पराग आवरेगेच्या हातातून एक निसटता झेल ह्या ठिकाणी निसटला. चांगला प्रयत्न केला परंतु कव्हर करू शकला नाही आणि संघासाठी 2 धावा मिळवल्या त्या ऋषीने. संघाची वाढती धावसंख्या 14 धावा. स्वप्नचा चेंडू अनुभवाच्या जोरावरती पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू ऋषीला थोडा बुचकळ्यात टाकणारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने आणि त्या ठिकाणी ऋषी चेतन शिंत्रे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक का म्हटलं जातं त्याचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दाखवताना चेतन आणि ऋषीला आपली महत्वपूर्ण विकेट ह्या ठिकाणी गमवावी लागली. प्रॉब्लेम हाच आहे की आपली विकेट किती महत्वाची आपल्या संघासाठी हे खेळाडू जाणू शकत नाहीत आणि थोडेसे चुकीचे शॉट खेळून आपल्या विकेट ह्या ठिकाणी गमवत आहेत. एक चौकार खेचून कुठलाही सामना जिंकता येत नाही. एक षटकार मारून कुठलाही सामना जिंकता येत नाही किंवा एक विकेट घेऊनही सामना जिंकता येत नाही. आपण खेळत असलेली विनिंग पूर्ण करणं म्हणजे सामना जिंकणं. या ठिकाणी ऋषीची विकेट गेल्यानंतर ऋषीची जागा घेण्यासाठी येतोय तो सुनील दाभणे. एक उगवता सितारा सुनील. स्ट्रेट ड्राईव्ह चा एक बेताज बादशाह म्हटलं जातं. अंडरम मधून आपले क्रिकेट करिअर सुरू केलं. आता एक ओरमच्या युगामध्ये येऊन ठेपलेला सुनील. पाहू आता कसं काय आपल्या संघासाठी तारतोय कारण समोर अनुभवी स्वप्न स्वामी. आतापर्यंत संघाची स्थिरावलेली धावसंख्या 14 धावा. 14 धावामध्ये 3 गडी बाद झालेत. 3 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. स्वप्नचा पुढील चेंडू सामना करेल सुनील. शॉर्ट लेनचा चेंडू आणि या ठिकाणी सुनीलला काही परखू शकला नाही परंतु बॅटची कडा लागून थर्डमॅनच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. संघाची वाढती धावसंख्या 15 धावा. षटकातील काहीशे चेंडू शिल्लक. नव्याने सामना करेल तो ओंकार राणे. शॉर्ट लेनचा चेंडू आणि
मिडविकेटच्या दिशेने खेळलेला ओंकारने एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शंकर भाऊंचं आणि एकच धाव पूर्ण करण्यात यश आलंय. संघाची वाढती धावसंख्या 16 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. पुढील चेंडू सप्पनचा सामना करेल तो सुनील. पुन्हा एकदा तोच प्रकार आणि पुन्हा एकदा परागकडून मिळालेलं त्याला जीवदान. परागकडून वारंवार अशा चुका घडत असताना आपल्या टीम साठी तो संकटात तर नेऊन सोडत नाही ना, परंतु अशी वारंवार चूक होणं संघासाठी योग्य नसेल हे टिकविलन संघाला चांगलंच जाणून आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. चला टीम मीटिंग नकोय. कॅप्टनने पुढील बॉलरचं नाव सुचवायचंय. बॉलरने आपली बॉलिंग पोझिशन वरती नवीन सामना सुरू करायचा, नवीन षटक सुरू करायचंय. फलंदाजाने आपली पोझिशन घ्यायची आहे. आपल्याला अजून एक महत्त्वपूर्ण सामना ह्या ठिकाणी पार पाडायचा आहे. 17 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्याच्या मोबदल्यात आणि संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते सचिन निंबाळकर सर. उत्कृष्ट असे गोलंदाज, सकाळपासून त्यांची चांगल्या षटकाची समाप्ती ह्या ठिकाणी सप्पन स्वामीकडून. तर पुढील षटक घेऊन आले ते सचिन निंबाळकर. त्यांचा सामना करेल तो सुनील दाभणे. पहिला चेंडू इनसाइड एज फाईन लेगच्या दिशेने, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिथं बाप्पू यांच्याकडून आणि परंतु एक धाव काही अडवू शकले नाहीत. सचिन निंबाळकर आपल्या व्हरायटीसाठी ओळखले जातात. इन स्विंग, आउट स्विंग, त्याचबरोबर स्लोवर वन, चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन ह्या ठिकाणी सचिन निंबाळकर करत असताना त्यांच्या समोर आता ओंकार राणे. पुन्हा एकदा ओंकार राणेने लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला, परंतु त्या ठिकाणी शनी बेनीसुरूर आणि संघाला लागलेला चौथा झटका. ओंकार राणे पॅव्हेलियनच्या दिशेने परतत असताना संघाची स्थिरावलेली धावसंख्या 18 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. सचिन निंबाळकर यांनी मिळवलेला पहिला गडी या ठिकाणी संघासाठी चौथा. आणि ओंकार राणेची जागा घेण्यासाठी आलाय तो सूरज, ज्याने आत्ताच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारलं होतं. ज्या सूरजने 21 चेंडू मध्ये 62 धावाची खणखणीत खेळी करून आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचवण्यात मोठा वाटा उचलला होता. आता पुन्हा एकदा संधी आली त्याला बॅटिंगची. आपल्या संघासाठी काय तो करतोय, कशी बॅटिंग करतोय आणि पुन्हा एकदा संजीवनी म्हणून उपयोगी पडतोय का हे पाहावं लागेल. सूरज पुढील चेंडू सचिन निंबाळकर. सूरजसाठी चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सचिन निंबाळकर सर करत असताना 2 चेंडू टाकलेत, 1 धाव देऊन 1 विकेट मिळवलाय. तर पुढील चेंडू टाकतायत ते सूरजसाठी. यॉर्कर लेनचा चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळला. शनी त्या ठिकाणी बॉलवरती येत असताना पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, काहीसा गचाळ असा थ्रो केला शनीने, परंतु 1 धावेच्या वरती नाही मिळू शकत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल. सचिन निंबाळकरांचा पुढील चेंडू सामना करेल सुनील दाभणे. यॉर्कर लेनचा पुन्हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिळू शकत नाही. चांगले क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो म्हणावा लागेल ऋषीचा. संघाची वाढती धावसंख्या 20 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. सचिन निंबाळकरांचा पुढील चेंडू सामना करणार सूरज. आपल्या सूरजला या ठिकाणी पुन्हा एकदा मागील सामन्यात सारखंच खेळावं लागेल, कारण संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. बाळू समोर सचिन. पुन्हा एकदा स्लोवर वन आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. उत्कृष्ट अशी गोलंदाजीचं प्रदर्शन सचिन निंबाळकर. बाळूलाही समजू शकला नाही. चांगलं फलंदाज या ठिकाणी बीट करताना सचिन निंबाळकर, अनुभवाची जोरावरती करताना गोलंदाजी. पुढील चेंडू सचिनचा. बाळूसाठी
यॉर्कर लेनचा चेंडू आणि त्या ठिकाणी ऋषिकेश चेंडू खाली बाळूला आपली महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी गमवावं लागेल. तर उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सचिन निंबाळकर सर करताना आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च करून 2 विकेट महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मिळवल्या सचिन निंबाळकर सरांनी आणि आपल्या षटकाची समाप्ती केली आहे. संघाची स्थिरावलेली धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. 20 धावा. सूरजची जागा घेण्यासाठी आलाय तो युसुफ एक तडाखेबंद फलंदाज व तितकाच चांगला गोलंदाज, परंतु गोलंदाजीचा पार्ट अजून दूर आहे. आपल्या टीमला गोलंदाजी करण्यासाठी योग्य जागेवरती घेऊन जाणं त्याला गरजेचं राहील. आता टीम साठी खेळायचं का आपल्या गोलंदाजी 2 ओव्हर पूर्ण मिळणार ह्यासाठी खेळायचं, ह्या सर्वस्वी युसुफच्या हातात. संघासाठी 4थं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय शनी बेनिसरूर. एक लोणावळ्याचा उत्कृष्ट ऑलराऊंडर शनी सामना करेल सुनील. शॉर्टले लेनचा चेंडू सुनीलने लेग साईडच्या दिशेने कटवलेला. सचिन निंबाळकरांचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि क्रिकेट मधली आत्महत्या केली ती सुनीलने. ज्या वेळेस विकेट पडत होत्या आपल्याला संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं काही करू शकला नाही सुनील आणि आत्महत्या करून पॅव्हेलियनच्या दिशेने परतला. संघाची वाढती व स्थिरावलेली धावसंख्या 21 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. तर सुनीलची जागा घेण्यासाठी आलाय तो राजू दगडे. चला पटापट आपल्या पिचचा ताबा घ्यायचा राजू. शनी उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना संघाची आतापर्यंतची धावसंख्या 21 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुनीलच्या जागी राजू दगडे एक अनुभवी फलंदाज, चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल. या ठिकाणी आपण काय होतो हे पेक्षा आता काय करू शकतो हेच सिद्ध करावं लागेल. शनीचा पुढील चेंडू लेग साईडच्या दिशेने कटवला. 1 धाव पूर्ण. राजू दगडे या ठिकाणी पुढील फलंदाज. लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. संघाची वाढती धावसंख्या 22 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शनीचा उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन तर सामना करेल तो युसुफ. पुन्हा शॉर्ट लेनचा चेंडू स्ट्रेट खेळला लॉंग ऑनच्या दिशेने. त्या ठिकाणी चेतन आणि ऋषिकेश चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी 2 धावा मिळवल्या. संघाची वाढती धावसंख्या 24 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. शनीचे षटकातील काहीशे चेंडू शिल्लक. शनीचा पुढील चेंडू युसुफ साठी. या इनिंग मध्ये पराग औरंगेने दिलेली 2 जीवदानं तरी 6 गडी या ठिकाणी बाद झालेत. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने चाललेला. सचिन निंबाळकर चेंडूवरती येत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सचिन निंबाळकर सरांकडून. संघाची वाढती धावसंख्या 25 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. षटकातील काहीशे चेंडू शिल्लक असताना राजू दगडे स्ट्राईक वरती. सप्पन स्वामी कव्हरच्या दिशेने तर लॉंग ऑनला चेतन शिंत्रे, लॉंग ऑफला ऋषिकेश थरकुडे. शनीचा पुढील चेंडू सामना करेल राजू. यॉर्कर लेनचा चेंडू कव्हरच्या दिशेने कटवला. त्या ठिकाणी सप्पन स्वामी उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल प्रयत्न. चांगला थ्रो त्या ठिकाणी सप्पन स्वामीचा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी शनी. संघाची वाढती धावसंख्या 26 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. युसुफ पुन्हा एकदा सामना करतो शनी. शॉर्ट लेनचा चेंडू आणि पुन्हा एकदा पराग औरंगेकडून मिळणारे जीवदान पण याला देऊ शकला नाही तो. उत्कृष्ट असा झेल म्हणावा लागेल. युसुफने आपलं पुन्हा एकदा महत्वपूर्ण गडी बाद झाला. आत्महत्याच्या स्वरूपात संघाला लागलेला 7वं खिंडार. 6 षटकाच्या सामन्यामध्ये आतापर्यंत 7 गडी बाद झालेत. त्यामध्ये पराग औरंगेचे 2 झेल सुटले, म्हणजे एकंदरीत 9 चान्स मिळालेले संघाला.
तर ह्याच ठिकाणी पुन्हा एकदा युसुफची जागा घेण्याचा ठरण्यात आलाय तो अझर. अझरने गेल्या सामन्यामध्ये ज्यावेळेस संघाचे महत्वपूर्ण गडी बाद होत होते, 4 गडी बाद झाल्यानंतर अझरने त्या ठिकाणी एक स्थिरावलेली फलंदाजी केली, 18 ते 20 धावांची फलंदाजी केली, परंतु संघासाठी जिथं विकेट चालल्या होत्या त्या थांबवल्या. संघासाठी पुढील गोलंदाज म्हणून आले ते सचिन भाऊ निंबाळकर, तर सामना करतील ते राजू. सचिन निंबाळकर संघासाठी 5वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले. गुड शॉट, चांगला शॉट या ठिकाणी राजू, परंतु ऋषिकेशला क्रॉस करू शकला नाही. पुन्हा संघासाठी लागलेला 8वा झटका राजूच्या स्वरूपात आणि 8 विकेट गेल्यानंतर ऋषिकेशचा एक उत्कृष्ट असा झेल आणि सचिन निंबाळकरांची तिसरा बळी ह्यासाठी आपल्या संघासाठी टिपला. तर राजूची जागा घेण्यासाठी संघासाठी फलंदाज बंटीभाऊ कवडे उर्फ नितेश कवडे. बंटीभाऊ उत्कृष्ट अशा ऑलराऊंडरच्या यादीमध्ये नेहमीच झळकत असतात. संघासाठी योग्य त्या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी व तितकीच उत्कृष्ट फलंदाजी करण्यासाठी बंटीभाऊंचा नेहमीच संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान असतं. संघासाठी वाढती स्थिरावलेली धाव संख्या 26 धावा, 8 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. सचिन निंबाळकर समोर, बंटीभाऊ कवडे, लो फुलटॉस चेंडू आणि यश राऊतचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, परंतु थोडा गचाळ असा थ्रो आणि एक धाव पूर्ण ओव्हरथ्रोच्या स्वरूपात. त्यापेक्षा गचाळ थ्रो सप्पन स्वामी यांच्याकडून आणि काय तर अझर यांनी केलेली आत्महत्या. संघाला लागलेला 9वा झटका. संघाला लागलेला 9वा झटका या ठिकाणी. संघाची वाढती धावसंख्या 28 धावा, 9 गाड्याच्या मोबदल्यात आणि या ठिकाणी अझरची जागा घेण्यासाठी आलाय तो अनिकेत सायलेकर. 28 धावा 9 गाड्याच्या मोबदल्यात. आत्महत्या केली अझरने. अजूनही आपल्याला काही चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा लो फुलटॉस, स्लोवर लो फुलटॉस शनी, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव काही मिळू शकली नाही. संघाची वाढती धावसंख्या 29 धावा 9 गाड्याच्या मोबदल्यात. आज आपल्या फलंदाजीचा नमुना सचिन तेंडुलकर उर्फ अनिकेत सायलेकर आणि काय संघाला मिळालेला 10वा झटका. यॉर्कर लेनचा चेंडू सचिन निंबाळकरचा 4था बळी या ठिकाणी टिपला. अनिकेत सायलेकर 0 वरती बाद होत असताना संघ 29 धावात गारद झाला. ऑल आउट 29 धावा. अरे विशाख ऑल आउट झाले रे. ऑल आउट झालेला आहे तो अनिकेत सायलेकर. संघ ऑल आउट. चला ऑल आउट झाला. टुर्नामेंट चाललेली ही ऑल आउट. सेमीफायनल मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करून टिकूभाऊ 11 संघ या ठिकाणी 29 धाव. हॅलो हॅलो रुचिर, टार्गेट किती? 29 झाले, 30चा टार्गेट.
उत्कृष्ट गोलंदाजी त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून टिकुलन संघाने समोर आरपीडी संघाला एक तुल्यबळ बलाढ्य संघ त्याला अक्षरशः 29 धावात ऑल आउट केलं आणि आपल्याला 30 धावांचं माफक आव्हान या ठिकाणी ठेवलं आहे. मी साद खान याला विनंती करतोय आपलं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यानंतर आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. तर टिकू 11 संघाला विनंती करतोय आपले 2 आघाडीचे फलंदाज पिच वरती पाठवायचेत. चला पंच त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. मी दोन्ही फलंदाजांना विनंती करतोय टिकू 11 संघ आपल्या फलंदाजांनी आपला पिच वरती ताबा घ्यायचा आहे. पंच सामना त्वरित सुरू करायचा आहे. यानंतर आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. चला दोन्ही फलंदाजांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण पराग औरंगे शनी बेनीसुरूर टिकू 11 संघाकडून 2 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी. अच्छा या ठिकाणी सचिन भाऊ निंबाळकर फलंदाजीसाठी जात असताना एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत आता 4 महत्वपूर्ण विकेट घेऊन सचिन भाऊंनी चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. आता पुन्हा एकदा फलंदाजीसाठी चालले सचिन भाऊ निंबाळकर त्यांची साथ देण्यासाठी शनी बेनीसुरूर संघासाठी 30 धावांचं आव्हान. परंतु आजपर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये लो स्कोरिंग मॅच कधीही टफ फाईट झालेले आहेत. आता ते पुन्हा आपल्याला पाहावं मिळतंय का आपण ते पाहू. कारण आरपीडी संघाकडून तितकेच तुल्यबळ गोलंदाज या ठिकाणी आहेत. परंतु कसं प्रदर्शन करतात ते पाहावं लागेल. आज राजू दगडे बंटीभाऊ कवडे विसाख चांगले गोलंदाज युसुफ परंतु प्रदर्शन करावं लागेल. पहिला चेंडू आणि साद खान कडून थोडस गडचाळ क्षेत्ररक्षण आणि पंचांचा वाईटचा इशारा. 0 चेंडू वरती 2 धावा. बाईटच्या स्वरूपात 1 धाव वाईटच्या स्वरूपात 1 धाव. संघाचं खातं खोललं वाईटच्या स्वरूपात. अजूनही 28 धावांची गरज. 36 बॉल मध्ये 28 धावा. राजूचा पुढील चेंडू सामना करेल सचिन. राजू सामना करतोय सचिनचा 30 धावांच्या आव्हानासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. या संघामध्ये साधारणतः 3 फलंदाजांनी आत्महत्या केली. रनआउटच्या स्वरूपात 3 फलंदाज बाद झालेत. राजूचा पुढील चेंडू आणि त्याच्यावरती घेतलेला समाचार. खणखणीत षटकार मिड विकेटच्या दिशेने सचिन निंबाळकर. उत्कृष्ट ऑलराऊंडर का म्हटलं जातं त्यांना त्याचं प्रदर्शन करत असताना. संघाची वाढती धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती 8 धावा. 1 चेंडू 8 धावा. वाईट टाकला पहिला. हा वाईट पाहिजे सर 7 तो टीमसाठी ट्रम्प कार्ड आहे खूप. राजूचा उत्कृष्ट चेंडू आणि त्या ठिकाणी सचिन निंबाळकर ऋषी जाधवच्या हातात आपला महत्वपूर्ण झेल देत असताना आपली गडी बाद ह्या ठिकाणी विकेट सोडली आणि पॅव्हेलियनच्या दिशेने परतलेत. तर सचिन निंबाळकरांच्या जागी संघाचा संघनायक सप्पन स्वामी. संघासाठी 22 धावांची गरज असताना आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो राजू. राजूचा सामना करेल सप्पन स्वामी. राजू
चांगला चेंडू सन्मानपूर्वक खेळला कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल प्रयत्न. संघाची वाढती धावसंख्या 9 धावा. राजूचा पुढील चेंडू सामना करेल शनी. शॉर्ट लेनचा चेंडू परंतु किती शॉट टाकला तरी माझा फेवरेट शॉट लॉंग ऑन षटकार. संघाची वाढती धावसंख्या 15 धावा. पहिल्या षटकापर्यंत आतापर्यंत 50% प्रवास करून संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना राजूचा पुढील सामना. शॉर्ट लेनचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु राजूची चांगली गोलंदाजी परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही आणि शनी एक धाव घेऊन नॉन स्ट्राईकच्या दिशेने जाऊन थांबला. संघाची वाढती धावसंख्या 16 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात. राजूचा ह्या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक. सामना करेल सप्पन स्वामी. संघासाठी अजूनही 14 धावींची गरज. शॉर्ट लेनचा चेंडू पॉइंटच्या दिशेने कटवला. एक धाव पूर्ण. अझरचं तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. संघाची वाढती धावसंख्या 17 धावा. षटक समाप्तीचा इशारा. एक गड्याच्या मोबदल्यात 17 धावांची खेळी. अजूनही 5 षटकाच्या मोबदल्यात 13 धावांची गरज. टिकू 11 संघाला विजयासाठी. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन युसुफ. एक उत्कृष्ट असा गोलंदाज युसुफ आपल्या संघासाठी काय कमाल करू शकतो का. आरपीडी साद खानची पूर्ण आशा अपेक्षा युसुफकडे. अपेक्षेने आणि स्वतःचे बॉलिंग प्रॅक्टिस करत असताना साद खान आज त्याच्या गोलंदाजीसाठी इकडनी तेजस पूर्ण अपेक्षा लावून की कधी साद बॉलिंगला येतोय आणि मी शिट्ट्या वाजवतोय. सादसाठी बक्षीस लावण्यासाठी तेज तयार आहे. युसुफचा सामना करेल सप्पन स्वामी. सप्पन साठी युसुफने एक मिड विकेट एक लॉंग ऑन आणि युसुफला मिड विकेटच्या दिशेने खेळून खणखणीत षटकार युसुफवरती मिळवलाय. आक्रमण करून दबदबा निर्माण केलाय तो सप्पन स्वामी. संघाची वाढती धावसंख्या 23 धावा. चांगला शॉट म्हणावा लागेल सप्पन स्वामीचा. पुढील चेंडू युसुफचा. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू आणि बाईच्या स्वरूपात वाईड आणि एक बाई असं 2 धावा या ठिकाणी मिळाल्यात. युसुफने एक चेंडू मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. संघाची वाढती धावसंख्या 25 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात 7 चेंडू मध्ये 25 धावा. किती चेंडू मध्ये सामना संपवतायत टिकू 11 पाहावं लागेल. शॉर्ट लेनचा चेंडू आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. वाईड बॉलचा इशारा. 1 बाउन्स या ठिकाणी पंचांकडून सांगण्यात येत आहे. संघाची वाढती धावसंख्या 26 धावा. आता संघाला विजयासाठी 4 धावांची गरज आहे परंतु सादला षटक मिळतंय का नाही ह्याचे टेन्शन तेजाला. युसुफचा पुढील चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेने खेळला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी. झेल झालाय परंतु पंचांचा निर्णय शनी बाद झालाय. बॉल डॉट गेला. विकेट झाली. डॉट गेला त्यामुळे तेजाच्या आशा पल्लवित झाल्यात. पुन्हा एकदा साथ सुद्धा आपल्या बॉलिंगची प्रॅक्टिस करत असताना तर शनीची जागा घेण्यासाठी चाललाय उगवता सितारा चेतन शिंत्रे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्या क्षेत्ररक्षणाच्या कमालीसाठी ओळखला जाणारा. शेवटचे 4 धावा बाकी आहेत. अजूनही पुढील 4 षटक आणि चालू षटकातील काही चेंडू शिल्लक. युसुफचा चेंडू आपटलेला चेंडू आणि या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही साद. युसुफ काहीसा नाराज.
चला अजूनही 4 धावांची गरज. सादला पूर्ण अपेक्षा आहेत की सामना पुढील षटकापर्यंत जाईन, मला एक षटक मिळेल. युसुफचा पुढील चेंडू सामना करेल चेतन आणि चांगला चेंडू डॉट बॉल. साद खुश होतोय. युसुफचा पुढील चेंडू चेतनसाठी आणि 7च्या अपेक्षा भंग. या ठिकाणी सामना संपवला चेतन शिंत्रे यांनी. 2 षटकामध्येच विजयी संघ टिकू 11 संघ फायनल मध्ये प्रवेश करत असताना फायनल मध्ये त्यांचा सामना आरसीसी ओळकायवाडी संघाविरुद्ध होणार आहे. आरसीसी ओळकायवाडी विरुद्ध टिकू 11 संघ. आजच्या दिवसातील फायनलचे 2 संघ. उत्कृष्ट अशी ट्रॉफी कोणाच्या नावावरती होती ते पाहावं लागेल. हॅलो, 5 मिनिटाच्या रेस्ट नंतर महाअंतिम फेरीचा सामना सुरू होईल. या सामन्याचा टॉस करण्यात